तर नमस्कार मित्रांनो. आपला सर्वांचा लाडका बकासूर देव बकासूर उद्याचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. त्याचा पायरा अखंड महाराष्ट्राचा मध्ये धुमाकूळ घालण्याला चालू सीझनला जाईल ते मैदान गाजवतो असा असा देव बकासूर आणि सचिन आपल्याला उद्या एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहे. आपण पहिला व्हिडिओ टाकेल होता, तुम्ही बघितला नसेल तर लवकर जाऊन बघू शकता. आणि उद्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. आणि आज आपला देव बकासूर तुफानी फेरा पळालेला आहे मित्रांनो. जशी पहिला भरपूर दिवसानंतर मित्रांनो, कारण की शक्यतो कम से कम ज्यादा करेल पहिल्यांदाच आपल्याला घोड्यामध्ये पळताना दिसला. तो कोणता घोडा, कुठं काय सगळं आपण सांगणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, उद्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. पैलवान केसरी दुसरा बैल मैदान. त्या मैदानामध्ये आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसेल बकासूर. तो टॉपचा पायरा म्हणजे सचिन आणि बकासूर उद्या पळणार आहे. आणि आज तुफानी फेरा झालेला आहे मित्रांनो. त्याचा तुफानी फेरा चांगल्या प्रकारे पार पडला. आणि आज बकासूर सुद्धा आपल्याला पहिले जशी गती होती मित्रांनो, त्याच गतीने पळताना दिसला आपला देव बकासूर. तो पायरा कोण होता, काय होता, तर मित्रांनो आज आपल्याला एक घोडीवर पळताना दिसला आपला देव बकासूर. त्या घोडीचं नाव आहे रेश्मा. आणि बकासूर मित्रांनो एकदम चांगल्या रीते आज फेरा निघालेला आहे. बकासूर सुद्धा मित्रांनो एकदम फुल स्पीड मध्ये, जसा बकासूर पळत होता पहिले त्या स्पीड मध्ये पळाला. आणि आज फेरा आणि उद्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे मित्रांनो. तिन्ही फेरी आतून गाडी लागली 100% आपला देव बकासूर एक नंबर करणार. आणि बघू मित्रांनो, आज लाईव्ह लॉट मध्ये कितव्या गटात चिठ्ठी निघते, काय निघते, लवकर तुमच्यासाठी अपडेट देत राहणार. आणि आज मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वेगा शेवट सर्जा गटाला पराभव झाला मित्रांनो. ज्याच्यामध्ये आज मैदान होतं मित्रांनो, त्या मैदानामध्ये जो आजच पायरा होता, त्या वासराने मित्रांनो अंगावर गाडी घेतली. आणि आज तो पुरा गट मित्रांनो, शक्यतो गटच बाद झालता. आणि आज सुद्धा आपला वेगा शेवट सर्जा गटाला पराभव झाला. तर धन्यवाद मित्रांनो.